गणेशाय नमः. नवनाथ कथासार अध्याय 44. रेवणनाथाने सरस्वती ब्राह्मणाचे मृत पुत्र सचिव केले. नागनाथाची जन्मकथा. यमपुरीहून यम कैलासास गेला. त्यास शिवागणांनी विचारपूस करण्यासाठी उभे राहावयास सांगितले व आपण कोण, कुठे जाता, काय काम आहे वगैरे विचारले. त्यावेळेस त्याने सांगितले की मला रेवणनाथ म्हणतात. मी शंकराची भेट घ्यावयास जात आहे, कारण त्यांनी एका ब्राह्मणाचा मुलगा चोरून आणला आहे, तर त्या शिक्षा करून मुलास घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे. ते भाषण ऐकून शिवागणास राग आला. ते म्हणाले, तुझा गुरु गंधर्व आहे असे वाटते, म्हणून तू असे बोलत आहेस. तू आपला परत जा. हे ऐकून नाथास फारच राग आला. तो म्हणाला, माझा गुरु गंधर्व म्हणून म्हणता, पण तुम्ही गंधर्व समान आता रानामाळ फिराल. असे बोलून त्याने स्पर्शास्त्राची योजना केली व भस्म मंत्रून त्यांच्यावर फेकले. त्यामुळे द्वारपाळ व 1300 शिवगण हे सर्व जमिनीस खिळून बसले. जमिनीपासून त्यांचे पाय सुटताना जमिनी चिकटले आणि सर्वजण ओंजवे होऊन राहिले. याप्रमाणे गणांची झालेली अवस्था पाहून तिथले सर्व लोक भयभीत झाले. ते शिवापुढे जाऊन हात जोडून उभे राहिले व म्हणाले, गावच्या दाराशी एक मनुष्य आला असून त्याने 1300 द्वाररक्षगणास जमिनीस खिळून ओंजवे करून टाकले असून ते त्या दुःखाने ओरडत आहेत. हे ऐकून शिवाने त्या शिक्षा करवायस 8ही काळभैरवास आज्ञा केली. त्याप्रमाणे ते काळभैरव शतकोटी गण घेऊन बाहेर पडले. हे पाहून नाथाने स्पर्शास्त्राने त्या गणांनाही ओंजवे केले, पण भैरवाने त्या अस्त्रास जुमानले नाही. त्यांनी धनुष्य हाती घेऊन बाणावर वातास्त्र, अग्नस्त्र, नागास्त्र यांची योजना करून बाण सोडले. तेव्हा नाथाने पर्वतास्त्र, पर्जनास्त्र याप्रमाणे योजना केली. ह्या अस्त्रांनी भैरवांच्या अस्त्रांचा मोड झाला. नंतर ती अस्त्रे भैरवावर पडली, जेणेकरून ते जर्जर झाले. मग हे वर्तमान हेरांनी शंकरास कळविले. तेव्हा रागाने तो नंदीवर बसून युद्धस्थानी आला. तेव्हा रेवणनाथाने विचार केला की शंकराशी युद्ध करण्याचे कारण नाही, एकाच अस्त्राने बंदोबस्त करावा म्हणजे झाले. मग वाताकर्षणे मंत्राने भस्म मंत्रून ते शंकरावर फेकले. त्यामुळे शंकराचा श्वासोच्छ्वास बंद झाला व उमाकांत नदीवरून खाली पडला व अष्टभैरव बेशुद्ध पडले. याप्रमाणे शंकराची व गणांची प्राणांत अवस्था केल्याचे वृत्त विष्णूस कळताच तो लगेच तेथे धावून आला. त्याने नाथास आलिंगन देऊन पोटाशी धरले आणि विचारले, कोणत्या कारणामुळे रागावून तू हा एवढा अनर्थ केलास? तेव्हा रेवणनाथाने विष्णूस सांगितले की मी सरस्वती ब्राह्मणाकडे असता शंकराने त्यांचा पुत्र मारला. या कारणास्तव मी शिवांचा प्राण घेऊन संजीवनी अस्त्राच्या योगाने मुलास जिवंत करून घेऊन जाईल. तुम्ही ब्राह्मणाची 7ही बाळे आणून द्या, म्हणजे शंकराच्या प्राणाचे रक्षण करतो. ते ऐकून विष्णूने सांगितले की ती सर्व बाळे माझ्याजवळ आहेत. मी ते 7ही प्राण तुझ्या हवाली करतो, पण देह मात्र तू निर्माण कर. हे विष्णूचे बोलणे रेवणनाथाने कबूल केले. मग वातप्रेरक अस्त्र जपून नाथाने शंकरास सावध केले व मग विभक्त अस्त्राचा जप करून सर्व गण मुक्त केले व स्थिती मंत्र म्हणून अष्टभैरवांना भस्म लावून त्यास अस्त्रापासून मोकळे केले. मग सर्वांनी नाथास नमन केले. तेव्हा विष्णूने 7ही प्राण नाथाच्या स्वाधीन केले व त्यात जावयास परवानगी दिली. मग यानास्त्र जपून रेवणनाथ महीवरून उतरून ब्राह्मणाकडे आला व त्यास मुलांचे कलेवर कुटून त्याचा गोळा करून आणावयास सांगितले. त्याप्रमाणे प्रेत कुटून आणल्यानंतर त्याचे 7 भाग करून 7 पुतळे तयार केले. नंतर संजीवनी प्रयोग प्रेरून 7ही बालके जिवंत करताच ती रडू लागली. त्यांना सरस्वती ब्राह्मणाच्या व त्यांच्या स्त्रीच्या स्वाधीन केले. 12व्या दिवशी मुले पाळण्यात घालून सारंगीनाथ, जागीनाथ, निरंजननाथ, जागीनाथ, निजानंद, दीनानाथ, नयननाथ, यदुनाथ, निरंजननाथ, गहिनीनाथ अशी त्यांची नावे रेवणनाथाने ठेवली. हे 7ही पुरुष पुढे जगविख्यात झाले. रेवणनाथानं त्यांना 12 वर्षानंतर दीक्षा दिली व सर्व विद्यात तप्तर केले. रेवणनाथ हा त्याच प्रांतात राहिला.